Okay, hello friends, very good morning. Today we are going to take second problem on valuation of share. We already take one problem on net asset method of valuation of share. Today we are going to discuss about the second and third method with also discuss the first method, that is net asset method. Okay, yesterday I given one problem to you on WhatsApp group. This problem is that following is the balance sheet of Rose Limited. Rose Limited, Mumbai as on 31st March 2020. बॅलन्स शीट दिले तुम्हाला 31st मार्च 2020 चं. इथे तुम्हाला लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल दिले, रिझर्व्ह फंड दिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलाय. त्यानंतर करंट लायबिलिटीज मध्ये दोन लायबिलिटीज दिल्या, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दिले. इथे तुम्हाला प्रेफरन्शियल कॅपिटल दिलेलं नाहीये. असेट बाजूला तुम्हाला फ्रीहोल्ड प्रॉपर्टी प्रिमाइसेस दिलं, मशिनरी दिलं, फर्निचर दिलं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेत पण आपण ते घेतो का तर घेत नाहीत ते. ओके, त्यानंतर स्टॉक इन ट्रेड दिला, बुक डेट दिले आणि बँक बॅलन्स दिला. एवढ्या असेट दिल्या आणि ह्या असेटच्या न्यू व्हॅल्यूज पण त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यूज पण दिल्या ऍडजस्टमेंट मध्ये. म्हणजे आपण ऍडजस्टमेंट मधल्या व्हॅल्यू घेत असतो. ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेट आर व्हॅल्यूड ॲज अंडर, त्यामध्ये गुडविल ऍडिशनल दिलं, फ्रीहोल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू तिथे नवीन व्हॅल्यू दिली, तुमची जी सुरुवातीची व्हॅल्यू होती ती 1 लाख होती, आता मात्र फ्रीहोल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू झाली 2,60,000. मशिनरी तिथे 1,40,000 होती, तिथे 1,44,000 झालं, ते आपण न्यू व्हॅल्यू घेणार. फर्निचर 48,000, तिथे होतं 28,000. स्टॉक इन ट्रेड 40,000 चा होता, तो 50,000 झाला. डेटर 78,000. डेटर कडे 88,000 होते पण ऍक्च्युअल रिअलाइज झाले 88,000. आणि बँक बॅलन्सला मात्र ऍज इट इज घेत असतो आपण, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. नंतर 3 इयरचा प्रॉफिट दिलाय बघा, इथं 2018चा दिला, 2019चा दिला आणि 2020चा दिला. आपण यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, तिथे ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. तर त्यासाठी जे आपण डिस्कस केलं त्यासाठी या 3 वर्षाचं इथे प्रॉफिट त्यांनी तुम्हाला दिलाय. ओके, त्यानंतर in the practice of the company to transfer 25% of profit to reserve fund. Okay, रिझर्व्ह फंडला किती प्रॉफिट ट्रान्सफर केला? 25% प्रॉफिट ट्रान्सफर केला. आणि जो काही नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला दिलेला असतो तर तो इथे दिला, द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनीज असर्टेन ॲट 10%. त्याला इंडस्ट्रीमध्ये 10% रेट ऑफ रिटर्न मिळत असतो. आणि मग तुम्हाला फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर ॲज पर इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड, यील्ड व्हॅल्यू मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी दिला, याचं सोल्युशन आपण करणार आहोत. मग तिथे घ्याल ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला दिला. मग आपण सोल्युशन घेऊया त्याचं. सोल्युशन ओके, इन दी बुक्स ऑफ कुठली कंपनी दिली? रोज लिमिटेड मुंबई. काम करतोय मी, दुसरी स्क्रीन शेअर करतो इथे, तिथे आपण सोल्युशन करूया.
Are you visible this screen? Please send me message. Okay. Solution. In the books of Rose, in the books of Rose Limited, Mumbai. Rose Limited, Mumbai. Okay. फर्स्ट मेथड कोणती आपली मग? नेट असेट मेथड. यामध्ये फर्स्ट मेथड मध्ये आपण स्टेप फर्स्ट यूज करतो. कोणती स्टेप आहे मला सांगाल तुम्ही? फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर, इक्विटी शेअर होल्डर. ओके. आणि मग याच्यामध्ये आपण स्टेटमेंट घेतो. पर्टिक्युलर्स अमाउंट ओके. यामध्ये मग घेत असताना फर्स्ट घेतो आपण असेट्स. असेट्स घेत असताना मात्र आपण कोणत्या व्हॅल्यूने घेतो असेट्स? नेट असेट व्हॅल्यूने घेतो. कसे घेतो? नेट असेट व्हॅल्यूने घेतो. बरोबर. त्या नेट असेट व्हॅल्यूने आपण घेत असताना ज्या ज्या असेट दिल्यात त्या घेऊयात आपण तिथे. बघा प्रॉब्लेम मध्ये कोणत्या कोणत्या असेट दिले आपल्याला? फ्रीहोल्ड प्रिमाइसेस दिलं, मशिनरी दिलं, फर्निचर दिलं. आपण ह्या सर्व नवीन व्हॅल्यूज घेऊयात. कुठले व्हॅल्यूज घेऊयात? सर्व नवीन व्हॅल्यूज घेऊयात. म्हणजे पहिलं दिलं गुडविल. पहिलं दिलं गुडविल. त्यानंतर सेकंड दिलं फ्रीहोल्ड प्रिमाइसेस. फ्रीहोल्ड प्रिमाइसेस नंतर मशिनरी. ओके. मशिनरी नंतर फर्निचर. फर्निचर. फर्निचर नंतर बघा नेक्स्ट असेट कोणती दिली? स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड. ओके. स्टॉक इन ट्रेड नंतर बुक डेट्स दिलेत. काय दिलेत? डेटर्स दिलेत. आणि
शेवटी कॅश ॲट बँक तुम्हाला दिलाय. बाकीचे सर्व असेट झाल्या का ते बघून घ्या आपण. याच्यामध्ये सर्व असेट इन्क्लुझिव्ह आहेत का नाहीत, का काही बाकी आहेत. बुक डेप्स घेतला आपण, स्टॉक इन ट्रेड घेतला, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे नाहीत, फर्निचर घेतलं, मशिनरी घेतलं, फ्री होल्ड प्रॉपर्टी घेतलं, बरं, प्रिमायसेस घेतलं, बँक बॅलन्स घेतो आहोत आपण राहिलेला. ओके. आणि मग याच्या सर्व याच्या कोणत्या व्हॅल्यूज घेतो आपण इथे? घेताना व्हॅल्यूज घेतो आपण मार्केट व्हॅल्यू, ज्या ऍडजस्टमेंट मध्ये दिल्या आहेत त्या. बघा मग ऍडजस्टमेंट मध्ये किती दिल्या? गुडविलची व्हॅल्यू दिली 88,000. त्यानंतर रिवॉर्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू दिली 2,60,000. स्क्रीन दिसत नाही तुम्हाला सोल्युशनची? इतकं वेळ मी काय विचारलं होतं तुम्हाला? मग त्यावेळेस हो म्हटले तुम्ही. असं करत नका जाऊ ना. दिसते आता? प्राजक्ताचा आमदार शुभम खालकर, नेहा पारखे, तुम्ही डिस्टर्ब करतात हर्षदा लचके, वारंवार तुम्ही ऍड वगैरे करायला सांगतात. माझं सर्व लक्ष विकेंद्रित होऊन जातं त्याच्यामुळे. मी काहीतरी ऑप्शन घ्यायला जातो आणि तुम्ही ओके. स्क्रीन दिसते तुम्हाला आता? ओके. काय काय घेतलं आपण? गुडविल घेतलं, फ्रीहोल्ड प्रिमायसेस घेतलं, मशिनरी घेतलं, फर्निचर घेतलं, स्टॉक इन ट्रेड घेतलं, डेटर घेतलं आणि बँक बॅलन्स घेतलं. ओके, ते घेतलं आपण तिथे. त्यानंतर ज्या व्हॅल्यूज घेतोय आपण बघा, त्या गुडविलची व्हॅल्यू 88,000. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू 2,60,000. इज इट क्लिअर? $2,60,000. त्यानंतर पुढे मशिनरीची व्हॅल्यू आपण घेतो आहोत. मशिनरीची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली? यस, मला टाईप करून सांगाल. मशिनरीची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1,44,000. त्यानंतर फर्निचरची व्हॅल्यू दिली
48,000. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड दिला 50,000. त्यानंतर डेटरची व्हॅल्यू दिली तुम्हाला 78,000. 78,000 आणि कॅश बॅलन्स तुमच्या बॅलन्स शीट मध्ये कॅश बॅलन्स दिला तुमचा 52,000. ओके, मग मला याची टोटल सांगाल बरं, टोटल किती झाली? टोटल सांगायची किती झाली? यस, टोटल झाली 7,20,000. व्हेरी गुड, 7,20,000. याच्यातून आपण लेस करणार आहोत. काय लेस करणार आहोत? लेस नंबर 2 लायबिलिटीज. काय लेस करणार आहोत? नंबर 2 लायबिलिटीज. लायबिलिटीज लेस करणार आहोत. मग लायबिलिटीज मध्ये ज्या काही लायबिलिटीज दिल्या बघा तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये, लायबिलिटीज देताना तुम्हाला 2 लायबिलिटीज दिल्या आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. तुम्ही ते रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेत नाही आहात, बरोबर ना? काय मग? क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. बिल्स पेबल्स दिले तुम्हाला, ह्या 2 लायबिलिटीज दिल्या. मग त्या 2 लायबिलिटीजची व्हॅल्यू आपण तिथे घेतो आहोत. लायबिलिटीची व्हॅल्यू आपण तिथे घेत आहोत. काय व्हॅल्यू दिली लायबिलिटीची आपल्याला? लायबिलिटीची व्हॅल्यू तुम्हाला दिली तिथे बघा. क्रेडिटर्स दिले 90,000 आणि बिल्स पेबल दिले तुम्हाला 30,000. 30,000. इज इट क्लिअर? आणि मग त्याची टोटल केली तुम्ही, ते आलं तुमचं इथे एक राहिलं आपलं द्यायचं. इथे आपण टोटल फर्स्ट घेतलेली. ओके, आणि मग याची जी काही टोटल आपण इथे करणार आहोत ती टोटल किती आली सांगाल मला? 1,20,000. करेक्ट. 2च लायबिलिटीज आहे, 1,20,000. इथे काही प्रेफरन्स शेअर कॅपिटल वगैरे दिले का तुम्हाला? नाही दिलेले, दिलेले नाही. दिलेले नाही. मग आता हे जे काही 1,20,000 आहे ते तुम्ही आउटरला घेणार आहात. हे जे 1,20,000 आले हे तुमचे काय आले रे? टोटल सेकंड आले. टोटल सेकंड आले आणि मग ते तुम्ही इथून लेस केले. टोटल फर्स्ट मधून तुम्हाला ते लेस करायचे 1,20,000. 1,20,000 हे तुम्ही लेस करणार आहात. ओके,
ओके, मग आता हे सेकंड आपण बरोबर फर्स्ट मधून लेस केलं की फर्स्ट मधून लेस केल्यानंतर तिथे किती राहतील 6 lakhs राहतील. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ओके. $6 lakhs. ओके, हे झालं तुम्हाला नंबर 3. नेट असेट किंवा फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. ओके, आता स्टेप नंबर 2 आपण इथे वापरणार आहोत. स्टेप 2 काय? स्टेप 2 आपली इंट्रॅन्झिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. इंट्रॅन्झिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. बरोबर, इंट्रॅन्झिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. मग आता इंट्रॅन्झिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर आपण कसं कॅल्क्युलेट करतो? तिथे कॅल्क्युलेट करतो इज इक्वल टू हे असं का होतंय माहिती का? मध्येच मुलं एंट्री करतायत आणि मग ते ऑप्शन आहे ना दुसरीकडेच क्लिक होऊन जातं. थोडस तेवढं मुलांनी जपलं पाहिजे. आपण नाही नंतर आपल्याकडनं वेळेत पॉसिबल होत ना, तर आपण ते नको एंट्री करायला. खूप जास्त प्रॉब्लेम त्यामुळे क्रिएट होतो इथे सर्व. कसं घेतो फॉर्म्युला आपण? फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इतका सोपा फॉर्म्युला आपण तो घेत असतो आणि मग त्या फॉर्म्युलाने आपण ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ओके, इथे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर किती आपला 6 lakhs आहे. किती? 6 lakhs आहे. नंबर ऑफ इक्विटी शेअर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेत. बघा बरं प्रॉब्लेम मध्ये किती दिलेत? प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ इक्विटी शेअर दिलेत आपल्याला 2000. किती दिले? 2000 दिलेत. बरोबर, आपण इथे ते 2000 शेअर्स घेणार आहोत. आणि मग बघा बरं किती येतं आन्सर? इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू, यस करा कॅल्क्युलेट, 300 पर शेअर. व्हेरी गुड. रुपीज 300 पर शेअर. रुपीज 300 पर शेअर. ओके,
तर ही झाली तुमची पहिली व्हॅल्यू, पहिली मेथड, इंट्रान्सिक व्हॅल्यू मेथडने आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओके, आता आपण सेकंड मेथड घेणार आहोत. सेकंड मेथड काय आपली? यील्ड व्हॅल्यू मेथड. ओके, यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये बघा, स्टेप फर्स्ट यूज करायची. आपण तिथे ऍव्हरेज प्रॉफिट घेतलं तर आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. 3 वर्षाचा प्रॉफिट आपण काय करू? कॅल्क्युलेट करू. मग बघा बरं, तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय तो. बघा, 2018, 19 आणि 20 चा 3 वर्षाचा तुम्हाला प्रॉफिट दिला 90,000, 98,000 आणि 1 lakh. बरोबर आहे? 90,000 प्लस 98,000 प्लस 1 lakh. किती झाला टोटल? टोटल सांगाल? यस, 1,98,000. हो, 90 प्लस 98 प्लस 1 lakh, 2,88,000. व्हेरी गुड. 2 lakh रुपीज, 2,88,000. ओके, त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 यूज करणार आहात तुम्ही. स्टेप नंबर 2 काय? ऍव्हरेज प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करणार आहात तुम्ही? ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, खाली फॉर्म्युला घेऊयात. मग काय फॉर्म्युला घ्याल खाली? बघा, टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर. किती वर्षाचा आहे तो? नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. मग आता इथं टोटल प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला. टोटल प्रॉफिट दिलेला आहे. टोटल प्रॉफिट किती दिला आहे? बघा, टोटल प्रॉफिट दिलाय आपल्याला 2,88,000. 2,88,000 आपण नंबर ऑफ इयर किती आहे? 3 years. टू लॅक 88,000 डिवायडेड बाय 3 years केलं, किती आलं कॅल्क्युलेशन? 96,000 यावं आन्सर. बरोबर आहे का? 96,000. 96,000 करेक्ट. तर इथे झालं तुमचं 96,000 रुपीज. 96,000. ओके, मग आता हे झालं. पुढे नेक्स्ट स्टेप कॅल्क्युलेट करतो आपण. कोणती स्टेप कॅल्क्युलेट करतो? पुढची स्टेप कोणती कॅल्क्युलेट करता? कोणती स्टेप आपण कॅल्क्युलेट करणार? मेंटेनेबल प्रॉफिट. कोणती? मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. स्टेप 3, calculation of maintainable profit. बरोबर, मेंटेनेबल प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट करता. पुढची स्टेप कॅल्क्युलेट करता. मग मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना मेंटेनेबल प्रॉफिट is equal to average profit minus
पर्सेंटेज ऑफ ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह फंड. मग आता इथे आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आहे. ऍव्हरेज प्रॉफिट आपण किती कॅल्क्युलेट केला? ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आपण 96,000 मायनस. आता ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय बघा तुम्हाला. ऍडजस्टमेंट मध्ये किती टक्के ट्रान्सफर करायचं, किती पर्सेंटेज ट्रान्सफर करायचं? इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 25% ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडला 25% ऍव्हरेज प्रॉफिटच्या 25% ट्रान्सफर करायचं. मग इथे मायनस 25% ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट दॅट इज 96,000 च्या ते ट्रान्सफर करायचं. मग इथे बघा बरं, 96,000 मायनस 96,000 च्या 25% किती येतं? 24,000 येईल होते. करा, कॅल्क्युलेट करा, मला आन्सर द्याल मेसेज मध्ये. 24,000. व्हेरी गुड. मग इथे 96,000 मायनस 24,000 आन्सर सांगाल मला? आन्सर सांगाल? 72,000. करेक्ट. 72,000. व्हेरी गुड. हे झालं मेंटेनेबल प्रॉफिट. हे काय आलं? मेंटेनेबल प्रॉफिट झालं. तर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढे तुम्ही कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहात. स्टेप नंबर 4. काय कॅल्क्युलेट करणार आहात? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट. Maintainable profit. How to calculate capitalized value of maintainable profit is equal to, मी इथे परत फॉर्म्युला घेतो आपण. काय फॉर्म्युला घेतो? जे पहिल्या स्टेप मध्ये मागच्या स्टेप मध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट घेतला तो घेतो इथे. मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किंवा ऍव्हरेज रेट ऑफ रिटर्न. इथे प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्हाला काय दिलाय. प्रॉब्लेम मध्ये काय दिलाय तुम्हाला? म्हणता नाही काय वाक्यरचना काय केली? फेअर यील्ड म्हटलंय फक्त त्यांनी. ठीक आहे, आपण त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणूयात. आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि मल्टिपल बाय 100 करूयात आपण. मल्टिपल बाय 100. मग बघा बरं, इथे आपल्याला लास्ट स्टेप मध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. तो किती कॅल्क्युलेट केला? 72,000. किती केला? 72,000. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिला बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय तुम्हाला 10%. किती? 10%. तो पर्सेंटेज मध्ये म्हणून आपण 100 करतो मल्टिपल बाय 100. बघा बरं किती येतो तो. किती येतो बघा बरं, मला सांगाल आन्सर पटपट. यस, 72,000 आहे ना, जास्त येईल तो. किती येईल तो? 72,000 डिवाइडेड बाय 72,000 मल्टिपल डिवाइडेड बाय 10 मल्टिपल बाय 100. 7,20,000. 7,20,000. व्हेरी गुड. हा इतका आला. हा कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आता यील्ड व्हॅल्यू. शेवटची स्टेप आहे आपली. स्टेप 5 यील्ड व्हॅल्यू.
ऑफ इक्विटी शेअर, यील्ड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर, ती यील्ड व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. मग यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करतो आपण? याच्या अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये जे केलं आपण, काय कॅल्क्युलेट केलं याच्या अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण? मेंटेन कॅपिटलाइज व्हॅल्यू. काय? कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर, एवढंच घेतो फक्त आपण. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स मल्टिपल बाय 100 नाही येते. ओके, मग आता इथे